नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण या विशेष सदरामध्ये मी अर्चना पवार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। आताच म्हणजे 21 मार्च रोजी तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली। पूर्व परीक्षेची GSची असेल किंवा CSATची क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात आले की विद्यार्थ्यांची योग्य क्षमता, योग्य बुद्धिमत्ता जाणून घेणे हाच आयोगाने आपणापुढे प्रश्न मांडलेला होता। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेत विचारलेले प्रश्न बघता आपल्याला प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी ही तर समजलीच आहे, पण काही प्रश्नांचे स्वरूप हे किती वेगळ्या पद्धतीने विचारलेले होते याचाही आपल्याला आढावा आलेलाच आहे। म्हणूनच या प्रश्नपत्रिकेत असलेल्या विषयवाईज प्रश्नांचे विश्लेषण आपण या विशेष सत्रामध्ये घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या सदराचा वापर हा येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सुद्धा होणार आहे। तेव्हा आपण प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण या सदरामध्ये वेगवेगळ्या विषयांचे स्वरूप, त्याच पद्धतीने प्रश्नांची पातळी, प्रश्नांचे विश्लेषण, उत्तराचे विश्लेषण जाणून घेणार आहोत। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा यातील पेपर क्रमांक 1 म्हणजे GS सामान्य अध्ययन यातील विज्ञान या विषयावर आधारित विचारल्या गेलेल्या प्रश्नांचे विश्लेषण अभ्यासत आहोत। विज्ञान या सदरामध्ये विचारला गेलेला एक प्रश्न होता, पुढील विधानांचा विचार करा, ज्यामध्ये पहिले विधान होते दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 असते आणि दुसरे विधान होते म्हणून तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असे वाटते। यासाठी आपल्याला पर्यायी उत्तरे दिली होती। पहिला ऑप्शन होता दोन्ही विधाने चूक, दुसरा ऑप्शन होता पहिले विधान बरोबर आणि दुसरे विधान हे पहिल्या विधानाची कारणीमांसा आहे। त्यानंतर तिसरे विधान आहे विधान A बरोबर आणि ते B ची कारणीमांसा नाही, तसेच A विधान बरोबर परंतु B विधान चूक, असे 4 ऑप्शन आपल्यासमोर होते। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर होते ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच विधान 1 बरोबर आहे आणि ते B ची कारणीमांसा आहे। म्हणजेच दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 आहे हे विधान बरोबर आहे आणि म्हणूनच आपल्याला तो उपग्रह पृथ्वीवरील माणसास स्थिर आहे असे दिसते, कारण त्याचं योग्य कारण आहे दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे 0 असल्यामुळे आपल्याला उपग्रह हा पृथ्वीवरील माणसास स्थिर दिसत असतो। म्हणूनच या प्रश्नाचे बरोबर उत्तर होते पर्याय क्रमांक 2। त्यानंतर विज्ञान या घटकावर आधारित पुढचा एक प्रश्न विचारला गेला होता, खालील विधानांचा विचार करा। पहिले विधान विचारले गेले आहे, मृत प्राणी अथवा वनस्पती यांच्यामध्ये कार्बन 14 ते कार्बन 12 यांचे गुणोत्तर बदलत असते। आणि विधान दुसरे होते, किरणोत्सारी कार्बन 14 समस्थानिकाचा वापर कार्बनी वयमापनामध्ये करतात। यासाठी पर्यायी उत्तरे दिली आहेत। विधान A सत्य आहे आणि B विधानाची कारणीमांसा आहे। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे विधान A आणि B दोन्ही विधाने चूक आहेत। तिसरा ऑप्शन आहे विधान A सत्य आहे परंतु B चूक आहे आणि चौथे विधान आहे A आणि B एकमेकांशी संबंधित नाहीत। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच विधान A सत्य आहे आणि B विधानाची कारणीमांसा आहे। म्हणजेच किरणोत्सारी कार्बन 14 समस्थानिकाचा वापर कार्बनी वयमापनामध्ये करतात, कारण मृत प्राणी अथवा वनस्पती यांच्यामध्ये कार्बन 14 ते कार्बन 12 यांचे गुणोत्तर बदलत असते। म्हणजेच विधान A हे सत्य आहे आणि ते विधान B ची कारणीमांसा सुद्धा आहे। म्हणूनच या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। विज्ञान या घटकावर विचारला गेलेला पुढचा प्रश्न होता, थॉम्सनच्या अणुप्रकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात। यासाठी पहिले ऑप्शन आहे एकूण अणूची तटस्थता, 2 हायड्रोजन अणूच्या पट्टपंक्ती, 3 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचे अणूमधील स्थान आणि 4 अणूची स्थिरता।
विद्यार्थी मित्रांनो, थॉम्सनच्या अणुप्रकृतीवरून आपल्याला इथे बाद ऑप्शनप्रमाणे उत्तर काढता येऊ शकते. यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे ऑप्शन डायरेक्टच बाद होते, कारण थॉम्सनच्या नियमामध्ये फक्त पॉझिटिव्ह कण आणि निगेटिव्ह कण म्हणजेच धन पार्टिकल्स आणि ऋण पार्टिकलचाच बोध केलेला आहे. न्यूट्रॉनचे अस्तित्व थॉम्सनच्या प्रतिकृतीत निर्देशित केले नाही, म्हणून तिसरे ऑप्शन बाद होते. त्यामुळे अणूची स्थिरता आपल्याला दाखवता येत नाही. अणू स्थिर आहे हेही आपण म्हणू शकत नाही. त्या पद्धतीने हायड्रोजनच्या अणूच्या पट्टपंक्तीसुद्धा आपल्याला समजत नाही. म्हणजेच थॉम्सनच्या अणुप्रकृतीवरून आपल्याला एकूण अणूची तटस्थता लक्षात येत असते. त्यानंतरचा एक प्रश्न होता, ट्रिटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्ष असून त्याचा बीटा किरणांनी क्षय होतोय. 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अक्षय शिल्लक राहील? विद्यार्थी मित्रांनो, ट्रिटियमचे अर्धायुष्य 12.5 वर्ष आहे, म्हणजेच ट्रिटियमचे आयुष्य हे 25 वर्ष आहे. मग 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अक्षय शिल्लक राहील यासाठी आपण फॉर्म्युला वापरू शकतो. n = n1/2. म्हणूनच या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 0.25. 0.25 वर्ष आयुष्य हे मूळ ट्रिटियमचा अंश जो आहे हा 25 वर्षानंतर शिल्लक राहणार आहे. त्यानंतरचा एक प्रश्न आहे, 300 वॅटचे एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवले जाते. 300 वॅटचे एक धुलाई मशीन प्रतिदिन 1 तास चालवले जाते. जर एका युनिटचा दर 3 असेल तर ते मे महिन्यामध्ये त्या मशीनसाठी वापरलेल्या विजेचा खर्च किती असेल? या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 27.90, म्हणजे पर्याय क्रमांक 4. या प्रश्नासाठी आपण एनर्जी = पॉवर × टाईम हा फॉर्म्युला वापरून आपण उदाहरण सोडवू शकतो. एनर्जी = पॉवर × टाईम ह्या फॉर्म्युल्यात जर आपण योग्य किमती टाकल्या तर आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर येते 27.90. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर विचारला गेलेला एक प्रश्न आहे, योग्य पर्याय ओळखून जोड्या लावा. यासाठी गट अ मध्ये दिलेले आहे, संपुष्टात न येणारी संसाधने, 2 स्ट्रॅटोस्फिअर, 3 अपनवरात्मक म्हणजे पुनर्नूतनीकरणास अयोग्य आणि 4 क्लोरोफ्लोरोकार्बन्स. त्यानंतर ब गटामध्ये दिलेले आहेत, मानवनिर्मित कृत्य, दुसरं आहे जीवाश्म इंधन जसे कोळसा, पेट्रोल, 3 आहे सौर ऊर्जा आणि 4 आहे ओझोनचा दाट थर. आता या प्रश्नामध्ये जोड्या लावताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपुष्टात न येणारी संसाधने हे सौर ऊर्जा आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. म्हणजेच गट अ मधील 1 आणि गट ब मधील तिसरे ऑप्शन सौर ऊर्जा यांची जर योग्य जोडीचा ऑप्शन बघितला तर हा पर्याय क्रमांक 3 मध्ये येतो. म्हणजे हा एका घटकावरून सुद्धा आपण या प्रश्नाचे उत्तर बरोबर जाणू शकतो. म्हणूनच संपुष्टात न येणारी संसाधने, सौर ऊर्जा, त्याचनंतर स्ट्रॅटोस्फिअर याच्या आहे ओझोनचा दाट थर, अपरवनात्मक म्हणजेच पुनर्नूतनीकरणास अयोग्य असलेली संसाधने म्हणजे जीवाश्म इंधन आणि क्लोरोफ्लोरोकार्बन्स म्हणजेच मानव निर्मित कृत्य. म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आपल्याला सर्वांना तर माहितीच आहे, सौर ऊर्जेचा समावेश संपुष्टात न येणाऱ्या संसाधनात होतो. स्थितांबरातील मुख्यतः 12 ते 35 किलोमीटर उंची दरम्यान विस्तारलेला ओझोनचा थर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करताना एक संरक्षणात्मक आवरण म्हणून काम करतो. हा थर जर नसेल तर त्यात अतिनील किरणे थेट पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतील व त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग व वातावरणाचा खालचा थर यांचे तापमान वाढेल व जीवावरण जणू भट्टीप्रमाणे तप्त होईल. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग व वातावरणाचा खालचा थर यांचे तापमान सजीवांना राहण्यास अनुकूल राहण्यात ओझोनचा थर महत्त्वाची भूमिका बजावतो. जीवाश्म इंधने जसे कोळसा, पेट्रोल, डिझेल, रॉकेल इत्यादी अपुनरावृत्ती संसाधने आहेत आणि विविध प्रकारच्या मानवनिर्मित कृत्यातून क्लोरोफ्लोरोकार्बनचे उत्सर्जन होते. म्हणूनच या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर विज्ञान या घटकावर आधारित पुढचा प्रश्न होता, सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे. वरील विधान निम्न निर्देशित संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक वरील विधानाच्या संदर्भात संयुक्तिक नाही. संयुक्तिक नसलेले कारण ओळखा.
यासाठी आपल्याला ऑप्शन दिले आहेत. फुलांमध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट व अपमार्जन, ज्यामध्ये क्रियाशील ऑक्सिजन अपमार्जन करण्याची कार्यक्षमता असते. दुसरे ऑप्शन आहे फुलांमध्ये अँथोसायनिन चूर प्रमाणात असते. तिसरे ऑप्शन आहे फुलं आकर्षक असून परागकण प्रक्रियेत सहाय्य करतात. आणि चौथे ऑप्शन आहे फुलं महत्त्वाची जीवनसत्वे व खनिजांचा स्रोत आहे. यामध्ये जे विधान आहे, विधानामध्ये संयुक्तिक नसलेले विधान आहे. फुलांमध्ये अँथोसायनिन चूर प्रमाणात असते, कारण फुलांमध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट व अपमार्जक असते, कार्यक्षमता असते. त्यामुळेच आपण फुलांची आहारात मागणी वाढलेली आहे. फुलं आकर्षक असून परागकण प्रक्रियेत सहाय्य करतात. तसेच फुलं महत्त्वाची जीवनसत्वे आणि खनिजांचा स्रोतसुद्धा आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे विधान फुलांबद्दलचा गुणधर्म दर्शवते, परंतु आहारामध्ये फुलांचे ताजे प्रमाण असण्याचे कारण ठरत नाही. अँथोसायनिन हे फुलांमधील विविध रंगद्रव्ये असतात. याचा उपयोग नैसर्गिक खाद्यान्न, रंग, फूड कलरसाठी करतात. जीवनसत्व, अँटीऑक्सिडंट आणि आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. म्हणूनच या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर विज्ञान या घटकावर आधारित पर्यावरणाशी एक प्रश्न विचारला गेलेला आहे. यामध्ये पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा. यामध्ये गट अ मध्ये आहे बायोस्फियर, लिथोस्फियर, हायड्रोस्फियर आणि ॲटमॉस्फियर. गट ब मध्ये आहे महासागर, समुद्र, नद्या, तळे इत्यादी. दुसरे ऑप्शन आहे वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव. 3 पृथ्वीच्या सभोवतालचे वायू आवरण आणि 4 पृथ्वीचा घनखडकांचा घटक. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. कारण पृथ्वीचे कवच व त्याखालील थराचा काही घनरूप भागास शिलावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 29% भाग हा खडक व मृदा यांनी व्यापला आहे. भूपृष्ठाखालील, भूपृष्ठावरील व वातावरणातील बाष्पस्वरूपातील पाण्याच्या एकत्रित साठ्यास पृथ्वीचे जलावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा 71% भाग या पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. पृथ्वीच्या संपूर्ण वातावरणातील वस्तुमानापैकी 99% वस्तुमान हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 30 किलोमीटरच्या आत केंद्रित आहे. वातावरण, शिलावरण, जलावरण या तिन्ही आवरणात सजीवांचे अस्तित्व आढळते. सजीव व त्यांनी व्यापलेल्या या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. म्हणून या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच बायोस्फियर याची जोडी जाते वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव. त्यानंतर लिथोस्फियरची जोडी जाते पृथ्वीचा घनघटक. त्यानंतर हायड्रोस्फियरची जोडी जाते महासागर, समुद्र, नद्या, तळे. आणि ॲटमॉस्फियरची जोडी जाते पृथ्वीच्या सभोवतालचे वायू आवरण. या प्रश्नाचे योग्य उत्तर होते पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान या घटकावर राज्यसेवा परीक्षेमध्ये एकूण विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा आपण आज आढावा घेतला. याची आपण सविस्तर चर्चा आज जाणून घेतलेली आहे. तत्र हा रेडिओ MPSC गुरु.